नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिखलदरा पर्वत शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। सन 1972 मध्ये खालीलपैकी कोणत्या कृषी विद्यापीठाची स्थापना झाली? सन 1972 मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र ही कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हिरजकेगाव या ठिकाणी ही संस्था आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव शिक्षण मंत्रालय आहे। पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे आहे। वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावला। भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरामध्ये धावली? भारतातील पहिली मोनोरेल मुंबई या शहरामध्ये धावली। भारतामध्ये रेल्वेचे किती विभाग आहेत? भारतामध्ये रेल्वेचे 19 विभाग आहेत। सारनाथ स्तंभावर किती सिंह आहेत? सारनाथ स्तंभावर 4 सिंह आहेत। आगगाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो? आगगाडीच्या निर्मितीसाठी तांबडा फॉस्फरस या पदार्थाचा उपयोग केला जातो। प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? प्रसिद्ध दलाल स्ट्रीट मुंबई या शहरामध्ये आहे। अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र डॉक्टर नेल्सन मंडेला यांचे आहेत। श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश या राज्यात आहे। सेल्युलर जेल खालीलपैकी कुठे आहे? सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर येथे आहे। लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते। सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था लहान मुले यांच्याविषयी संबंधित आहे। मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? मिठागराचा जिल्हा म्हणून रायगड या जिल्ह्याला ओळखले जाते। भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र राजमहेंद्री आंध्र प्रदेश येथे आहे। माणदेशी माणूस या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? व्यंकटेश माडगूळकर हे आहेत। ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँड स्लॅम हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे। संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? संगणक हे इलेक्ट्रॉनिक्स साधन आहे। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? धुळे या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये खालीलपैकी कोणते क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये
अभिनव भारत या क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे? बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी डॉक्टर अभय भंग ही हस्ती आहे. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर केला जात आहे? संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्का ॲक्ट या कायद्याचा वापर केला जात आहे. दीक्षाभूमी हे महत्त्वपूर्ण ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? दीक्षाभूमी हे महत्त्वपूर्ण ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली. अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध वीरा शिंदे यांनी परिषद भरवली. खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? स्टेनलेस स्टील हे संमिश्र तांब्याचे संमिश्र नाही. भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 25 हे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार याच्याशी संबंधित आहे. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? उत्तर प्रदेश येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक J.K. रोलिंग हे आहेत. हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? हंटर कमिशनची नेमणूक 1882 मध्ये करण्यात आली. कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? कटक मंडळे संरक्षण मंत्रालय यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.